नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातली एक राजकीय बातमी आपण बघणार आहोत. पक्ष प्रवेशाच्या आधी समितीमध्ये आता चर्चा होणार असल्याची माहिती सध्या कळते. 3 पक्षांचं सरकार सध्या राज्यात आहे. महाविकास आघाडी सरकार संदर्भातली ही बातमी आहे. पक्ष प्रवेशाचा गोंधळ टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कळते. महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही समन्वय समिती आता स्थापन करण्यात आली आहे. एकमेकांमध्ये गैरसमज होऊ नयेत यासाठी या समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. याच्यामध्ये नाना पटोले, जयंत पाटील आणि सुभाष देसाई या समितीत असणार आहेत, अशी माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे या नेत्यांची समन्वय समिती यापुढे पक्षप्रवेश किंवा अन्य निर्णयांबद्दल किंवा प्रवेशाचा जो मुद्दा आहे त्याच्याबद्दलच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही समिती असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जवळ येऊन ठेपल्यात आणि त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यानुसार महाविकास आघाडीच्या नेत्यांची ही समन्वय समिती आता यापुढे काम करेल. पक्षप्रवेशाचे आता प्रमाण वाढू शकतं किंवा त्यात काही बदल होत आहेत का, आणि तसं असेल तर निर्णय कसा घ्यायचा यासाठी प्रवेशानंतरच्या नाराजीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न म्हणून अशा रीतीने ही समिती आता स्थापन केली जाते. अधिक माहिती घेणार आहोत. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, कसं असेल या समितीच्या कामाचं स्वरूप? मुळात वास्तविकतेत 3 पक्षांचं सरकार आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे नेते यांना प्रवेश दिला जातोय. त्यातूनच नेमकी नाराजी महाविकास आघाडीमध्ये तयार होताना दिसते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांमध्ये काँग्रेसचे लातूर येथील पदाधिकारी यांचा प्रवेश झाला. यामुळे अमित देशमुख नाराज झाल्याची माहिती समोर आली होती. त्याच्या आधी शिवसेनेत काही पक्षप्रवेश राष्ट्रवादीकडून झाले होते. शिवसेनेची नाराजी झाली होती. या सर्वांवर तोडगा काढण्याच्या दृष्टिकोनातून आता प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि काँग्रेस राष्ट्रवादीकडून जयंत पाटील या 3 नेत्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे. कोणत्याही पक्षातनं प्रवेश देताना म्हणजे या 3 पक्षातल्या नेत्यांना एकमेकांच्या पक्षांमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर समितीमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल. यामुळे विनाकारण गैरसमज होऊ नये, तसंच विनाकारण मनमुटाव होऊ नये या हेतूने ही समिती गठीत करण्यात आलेली आहे. सागर, आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे. यासाठी आता कशा रीतीनं त्यांना तयारी करावी लागणार आहे? कारण कदाचित या 3 नेत्यांचं हे महत्त्वाचं काम अगदी लगेचच सुरू होऊ शकतं, जेणेकरून जे कन्फ्युजन होतंय किंवा जी नाराजी आहे ती कमी करण्याचा याद्वारे कसा प्रयत्न केला जाणार आहे? पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये 10 महापालिकांच्या निवडणुका आहेत. तसंच औरंगाबाद, नवी मुंबई, कोल्हापूर अशा 3 मोठ्या महापालिका आहेत की त्यांच्या निवडणुका कोरोना कालावधीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या देखील निवडणुका आता पुढच्या काही दिवसांमध्ये सुरू होतील असं सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सुद्धा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये 3 पक्षांमध्ये समन्वय असावा. 3ही पक्ष जरी भले काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढत असले तर काही ठिकाणी एकत्रित लढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रवेश देताना स्थानिक नेत्यांमधला मतभेद हा सरकारसाठी मोठी अडचण ठरू नये या हेतूने या 3 प्रमुख नेते चर्चा करतील. कोणत्याही समंजसाशिवाय प्रवेश दिला जाऊ नये, कारण की जर तशा स्वरूपाची घटना घडली तर सरकारवर त्याचा थेट परिणाम होतो अशा स्वरूपाची भूमिका आहे. यामुळे यापुढे प्रवेश देताना म्हणजे जर तो शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये न असेल तर त्या नेत्यांची बाबतची चर्चा किंवा कल्पना त्यानंतरच हा निर्णय घेतला जाणार आहे. धन्यवाद सागर, या माहितीबद्दल. आपण बघतोय की कशा रीतीने ही समिती आता स्थापन करण्यात आली आहे. अधिक घेणार आहोत आपण माहिती या संदर्भातली. लोकमतचे वरिष्ठ राजकीय संपादक संदीप प्रधान सर आता आपल्या सोबत आहेत. संदीप सर, तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल? डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली असं म्हणू शकतो आपण? निश्चितच. कारण असं आहे की गेल्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीतल्या वेगवेगळ्या नेत्यांनी परस्परांवर टीका करणारी वक्तव्य केली. मागेच्या एका घटनेमध्ये तर म्हणजे काही लोकांनी प्रवेश केला होता राष्ट्रवादीमध्ये, त्यांना पुन्हा शिवसेनेत आणून त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं, अशी घटना घडली होती. तर या सगळ्या घटना ज्या घडल्या होत्या यापूर्वी आणि जी वक्तव्य गेले काही दिवसात येते, काल आता शरद पवार यांनी सुद्धा नाना पटोले यांच्या विधानावर बोलण्यासाठी नापसंती दर्शवली. मी एवढ्या लहान व्यक्तिशी बाबतीत बोलणार नाही वगैरे. तर हे असे जे सगळे गैरसमज होतात आणि त्याच्यातून जे महाविकास आघाडीमध्ये एक विस्विषितपणा आहे, ती आघाडी एकसंघ नाही असं जे चित्र निर्माण होतं,
तर हे टाळण्यासाठी ही समिती केलेली आहे. खरं तर आधीच याच दृष्टीने पावलं उचलायला पाहिजे होती, म्हणजे पुलाखालून एवढं पाणी गेलं नसतं. संदीप सर, असं वाटतं की येणाऱ्या म्हणजे ज्या महत्त्वाच्या निवडणुका आता येऊन ठेपलेल्या आहेत, महापालिका निवडणुका आहेत, आणखीन देखील निवडणुकांच्या आधी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल तर आहे, पण असं वाटतंय की हे काम देखील म्हणावं तितकं सोपं नाही, कारण स्थानिक पातळीवरचे जे काही समीकरण बदलू शकतात त्याचा थेट परिणाम राज्यातल्या नेत्यांना आणि पर्यायानं सरकारमधल्या तिन्ही पक्षांना मोठ्या पातळीवर त्याचे हादरे बसू शकतात. बरोबर, अगदी बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय घेतलेला आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती इकडून तिकडे कार्यकर्ते येत जात असतात. जेव्हा त्यांना लक्षात येतं की इथे आपल्याला आता तिकीट मिळणार नाही किंवा आपला वॉर्ड आता आपला राखीव झाल्यामुळे आपल्याला इथे संधी नाही, अशा वेळी हे सगळं होत असतं आणि ते टाळण्यासाठीच हे केलेलं आहे. अर्थात याच्यातून फार तर काय होऊ शकतं की काही ठिकाणी अन्य पक्षात प्रवेश मिळणार नाही, पण ती माणसं पक्षामध्ये राहून सुद्धा जे त्यांना डॅमेज करायचं ते करणारच आहे. म्हणजे हा सुद्धा एक त्याच्यातला धोका आहे. म्हणजे समजा ते समोर गेले तर निदान उघड शत्रू तरी होतील, शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले तर ते उघड तरी होतील की हे खरोखरच आपल्या विरोधात आहेत. पण आता ते शिवसेनेत राहूनच कदाचित विरोधी पक्ष विरोधी काम करत राहतील, हा सुद्धा त्याच्यात एक धोका आहे. हो, हे झालं या तीन पक्षांचं. असं वाटतं की या सगळ्याचा म्हणजे या तीन पक्षांचा एकीकडे हा मोठ बांधण्याचा किंवा मोठ आणखीन घट्ट करण्याचा प्रयत्न म्हणूया, ज्याचा फायदा विरोधी पक्ष असलेल्या भाजपसारख्या मुख्य पक्षाला होऊ शकतो कदाचित, की एकीकडे त्यांना इथे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी यांना समिती स्थापन करावी लागली, एक प्रकारे एक इंडिकेशन म्हणू शकतो. पण निश्चितच. आणि अशा प्रकरणामध्ये मग जर समजा आता राष्ट्रवादीत प्रवेश मिळणार नसेल, काँग्रेसमध्ये मिळणार नसेल, तर कदाचित असं होऊ शकतं की ही माणसं भाजपमध्येच जाण्याचा मार्ग पत्करू शकतील. कारण मग तोच त्यांना पर्याय राहील. जर हे तिन्ही पक्ष एकमेकांच्या कार्यकर्त्यांना, नाराज कार्यकर्त्यांना जर समजा पक्षात प्रवेश देणार नसतील, तर त्यामुळे भाजपमधला ओघ वाढू शकतो. त्यामुळे कदाचित. धन्यवाद तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. संदीप प्रधान सर आपल्याला याविषयी अधिक विश्लेषण सांगत होते. कशा रीतीनं ही एक समिती आता काम करणार आहे आणि त्यांच्यासमोरची आव्हानं आता कशी असणार आहेत, या तिन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते या समितीत असणार आहेत. आणि आता जाणार आहोत पुण्याच्या बातमीकडे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला पुण्यात सुरुवात झाली आहे आणि शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यासाठी पुण्यात पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. इथे आपण बघतोय उर्मिला मातोंडकर यांच्या स्वागतासाठी ची रांगोळी देखील आपण इथे काढण्यात आलेली बघतोय. आजपासून शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान सुरू होतंय आणि पुण्यामध्ये या कार्यक्रमाला आता उर्मिला मातोंडकर पोहोचलेल्या आपण बघतो आहोत. त्यामुळे काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, मनसेचा एक महत्त्वाचा कार्यक्रम काल पुण्यात झाला आणि त्याच्यानंतर आता शिवसेनेचा एक महत्त्वाचा कार्यक्रम, ज्याद्वारे शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात या कार्यक्रमाला आता सुरुवात होते. त्यांच्या स्वागताच्या वेळची दृश्य सध्या आपण बघतोय. शिवसंपर्क अभियान करण्याविषयी नुकतंच मुख्यमंत्र्यांनी देखील सूतोवाच केलं होतं आणि त्याच्या पद्धतीनं तयार राहण्याचे देखील त्यांनी सूचना दिलेल्या होत्या आणि तशाच पद्धतीच्या कामाला आता सुरुवात झालेली आपण बघतोय. आणि एकीकडे आपण बघतोय की या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला पुण्यामध्ये सुरुवात झाली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय की शिवसंपर्क अभियान राबवलं जाणार आहे आणि ज्याच्यासाठी पुण्यातून या अभियानाला सुरुवात होती, ज्याच्यासाठी उर्मिला मातोंडकर या पुण्यात पोहोचलेल्या आहेत. राज्यभर ही मोहीम आता राबवली जाणार आहे आणि 12 ते 24 जुलैपर्यंत राज्यात माझं गाव, कोरोनामुक्त गाव अशा वेगवेगळ्या अभियान देखील राबवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि आजपासून याला सुरुवात होतीये. शिवसेना जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी देखील तशा पद्धतीचं सूतोवाच केलेलं होतं. अधिक माहिती घेणार आहोत. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. वैभव, कशा रीतीनं हे शिवसंपर्क अभियान असणार आहे आणि ज्याच्यासाठी शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर एक आधी सिनेसृष्टीतला ब्रँड आणि त्याच्यानंतर राजकीय इनिंग त्यांची सुरू झालेली आणि त्यात पुण्यातलं हे एक महत्त्वाचं अभियान. रेणुका, सगळेच राजकीय पक्ष जे आहेत ते येत्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इलेक्शन मोडवरती गेलेलं दिसून येते. सगळ्याच पार्टीज ज्या आहेत त्या वेगळ्या कॅम्पेनिंग करत होत्या. मात्र शिवसेना असं काही फार मोठं पॉलिटिकल कॅम्पेन जे ते पुण्यामध्ये राबवत नव्हतं. आज मात्र मोठा ग्रँड सोहळा करत शिवसेनेनं शिवसंपर्क अभियान जे आहे ते पुण्यामध्ये सुरू केले आणि वेगवेगळ्या योजना, कोरोनाबाबतची जनजागृती
त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सरकारमधलं उद्धव ठाकरे यांचं काम, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे या शिवसंपर्क अभियानाचं उद्दिष्ट असणार आहे. आणि त्याच्या उद्घाटनासाठी आज पूर्वाश्रमीच्या सिने अभिनेत्री आणि आता शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर आल्यात. त्यांच्या हस्ते या शिवसंपर्क अभियानाचं उद्घाटन जे आहे ते पुण्यातल्या डेक्कन पार्क हॉटेलमध्ये होतंय. यानंतर महापालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये शिवसेनेला किती गती मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याचं कारण महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांपैकी राष्ट्रवादी हा प्रबळ दावेदार आहे आणि शिवसेना आणि काँग्रेस हे केवळ नावापुरते महापालिकेमध्ये 10 सदस्य निवडून आणणे इतपतच त्यांची ताकद आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन गेले काही काळ संजय राऊत सुद्धा पुण्यामध्ये आले. त्यावेळेस त्यांनी सगळ्या पक्षप्रमुखांची बैठक घेतलेली होती इथल्या पुण्यातल्या स्थानिक, आणि त्यांना काम करायच्या सूचना दिलेल्या होत्या, ताकद वाढवण्याची सूचना दिलेली होती. त्या पार्श्वभूमीवरती आता हे शिवसंपर्क अभियान पुण्यातून जेव्हा सुरू होत आहे तेव्हा सगळ्या महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या या डेक्कन पार्कला उपस्थित आहेत आणि उर्मिला मातोंडकर यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन केलं जातं. निश्चित वैभव, आणि आता शिवसेनेचं स्थानिक पातळीवरचं चित्र पुण्यातलं आणि त्यांना कशा रीतीनं हे अभियान आहे किंवा इतर कोणकोणत्या उपक्रमातून आणखीन बळकटी मिळवण्याची गरज आहे आणि त्यासाठीचे कशा रीतीनं प्रयत्न होताना दिसत असं म्हणता येईल? बिलकुल बिलकुल. पुण्यातली शिवसेनेची ताकद ही अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे. महापालिकेमध्ये सुद्धा केवळ 10 ते 12 नगरसेवकांपर्यंत शिवसेना जाऊ शकली. आतापर्यंत अनेक संपर्क प्रमुख हे शिवसेनेनं बदलले, मात्र त्याचा अपेक्षित रिझल्ट जो आहे तो त्यांना मिळालेला नव्हता. आता तर शिवसेनेचं सरकार, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे आणि या अशा परिस्थितीमध्ये जर पक्ष पुण्यामध्ये ताकद वाढवू शकला नाही तर मग त्याचा काय उपयोग, अशी चर्चा कायम कार्यकर्त्यांमध्ये, एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये व्हायची. कदाचित हा उपक्रम जो आहे शिवसंपर्क अभियानाचा तो पक्षवाढीचाच एक मोठा व्यापक भाग म्हणून त्याच्याकडे बघता येईल. आणि पुण्यामध्ये तर औचित्य पुणे महापालिका निवडणुकांचं, त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना सुद्धा या अभियानामुळे बळ मिळू शकते. निश्चित. आणि कशा रीतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय वैभव? कारण आपल्याला माहिती आहे आधी देखील मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की पक्षांमध्ये काय मतभेद आहेत किंवा इतर पक्षांशी कसं काम सुरू आहे याच्यापेक्षा थेट जनतेपर्यंत पोहोचा, त्यासाठी शाखा प्रमुखांना देखील कोरोनामुक्त गाव करा अशा पद्धतीनं त्यांनी सूचना दिल्या होत्या. एक प्रकारे निवडणुका असतील किंवा 3 पक्षांचं सरकार राबवत असताना शिवसेनेचा एक महत्वाचा प्रयत्न म्हणता येईल आपल्याला? नक्कीच. हा पक्षवाढीचा जाणीवपूर्वक केलेला शिवसेनेचा प्रयत्न आहे. एकीकडे सत्ता असताना शिवसेनेतल्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांच्या वाटेला फारसं काही आलेलं नाही अशी सुद्धा एक नाराजीची आहे. ती मुंबई वगळता बाकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती होती. राज्यात सरकार सत्तेचा शिवसेनेचं असून सुद्धा, मुख्यमंत्री शिवसेनेचा असून सुद्धा राज्याच्या इतर भागांमध्ये, ग्रामीण भागामध्ये असेल किंवा मुंबई वगळता बाकी महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस सत्ता असल्याचा पुरेपूर फायदा घेतात किंवा कार्यकर्त्यांना ताकद देतात, पक्षवाढीचा जोरदार प्रयत्न करतात. तसं शिवसेनेच्या बाबतीत होत नाही. अशा तक्रारी ज्या आहेत त्या मुंबई वगळता इतर भागांमधून मोठ्या प्रमाणावरती होत होत्या आणि या गोष्टी गांभीर्याने घेतल्यानंतर शिवसेनेच्या टॉप ब्रासनं काही गोष्टी निश्चित केलेल्या होत्या. वेळेवरती कॅम्पेनिंग करून सरकारच्या, मुख्यमंत्र्यांच्या आणि त्यासोबतच पक्षाच्या सुद्धा भूमिका लोकांपर्यंत घेऊन गेलं पाहिजे. या कोरोनाच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना जो ऍक्सेप्टन्स मिळालेला होता घराघरामधून, अगदी स्थानिक पातळीवरती, त्यांच्या भाषणांमधून असेल किंवा त्यांच्या भूमिकांमुळे असेल, त्याची पुन्हा उजळणी जी आहे ती या मतदारांसमोर किंवा नागरिकांसमोर जाऊन केली पाहिजे. अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या स्थानिक स्तरावरती करण्यासाठी कार्यकर्त्यांना सांगण्यात आलेल्या आहेत किंवा जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख जे आहेत त्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार हे कॅम्पेन जे शिवसंपर्क ते सुरू करण्यात आलंय. अगदी शेवटचा प्रश्न की एकीकडे राष्ट्रवादी पक्ष, ज्याचा आता तुम्ही उल्लेख केलात बोलताना की आक्रमकपणे एकीकडे पक्ष विस्तार करत असताना त्याची दखल घेऊन कदाचित शिवसेने हे सावध पाऊल उचललंय आणि त्याच्यासाठी वाया उर्मिला मातोंडकर? नक्की. शिवसेनेनं आतापर्यंत प्रचंड प्रयोग पुण्यामध्ये केलेत, मात्र त्यांना फारसं यश जे आहे एका मर्यादित ताकदीच्या पुढे त्यांना जाता आलं नाही. अगदी नीलम गोऱ्हेंपासून ते रवींद्र वायकर अनेक जण पुण्याचे संपर्क प्रमुख होऊन गेले, मात्र शहराची ताकद जी आहे शिवसेनेची ती अत्यंत मर्यादित पॉकेट्समध्ये शिल्लक राहिली आहे किंवा तिथेच आहे. ती ना वाढू शकली आहे, ना नगरसेवकांची संख्या शिवसेना वाढवू शकली किंवा त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न जे आहेत रसद देऊन, ताकद पुरवून पक्ष वाढ करायचे, ते सुद्धा फारसे होताना दिसत नाही. एखाद दुसरा वरिष्ठ पातळीवरचा नेता हा महिन्यातून एखाद वेळेस पुण्यामध्ये येतो. पुण्यातलं नीलम गोऱ्हे वगळता शिवसेनेचं तसं ताकदवान नेतृत्व नाहीये ज्याला पक्षानं ताकद दिली.
त्याच्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेला पुण्यात जर वाढायचं असेल तर या अशा कार्यक्रमांची गरज आहे आणि महत्वाचं म्हणजे त्यांची धोरणं जी आहेत, त्यांचं काम जे आहे ते पुन्हा लोकांपर्यंत त्यांना नेऊन पोहोचवायला लागेल. या अभियानाच्या चर्चा ठीक आहेत, मात्र प्रत्यक्षात शिवसेना किंवा शिवसेनेचा कार्यकर्ता खरंच हे करू शकला पुण्यामध्ये तर आणि त्याचाच हा एक प्रयत्न म्हणता येईल. धन्यवाद वैभव, या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की पुण्यामध्ये उर्मिला मातोंडकर सध्या पोहोचल्यात. शिवसंपर्क अभियानाला त्यांच्या हस्ते आता सुरुवात होते. पुण्यातली एक महत्त्वाची बातमी सध्या आपण बघतोय. काही वेळापूर्वीच तिथे त्यांचं आगमन झालं आणि आता बातमी आहे पावसाची, कारण कोकणाला पावसानं झोडपलंय. रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि इथे वावलोटे आणि सुपेगाव ही दोन्ही गावं आता पाण्याखाली गेलेत. या गावातले नागरिक अडकून पडलेत आणि या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय. इथला अगरदांडा रोड पाण्याखाली गेलेला आहे अशी माहिती कळते. मुरुडमध्ये गेल्या 24 तासात 348 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तिकडे उसरोली नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. सुपेगाव मार्ग त्यामुळे बंद झालाय असं देखील कळतंय. रोह्यात देखील दरड कोसळल्याची माहिती कळते आणि त्याच्यामुळे केळघर मुरुड रस्ता आता बंद झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे रायगडमध्ये आता स्थिती काय आहे ही सांगणारी दृश्य सध्या आपण बघतोय. कोकणाला पावसानं मोठ्या प्रमाणात झोडपून काढलेलं दिसतंय. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. रहिवासी वस्ती आणि त्याच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर असा जलमय दिसतोय. उसरोली नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडलेली दिसते आणि कोकणाला पावसानं सकाळपासून चांगलं झोडपून काढलेलं दिसतंय. रायगडनंतर जाऊयात रत्नागिरीत. अनेक भागात जोरदार पाऊस झालाय. राजापूर शहराला पुराचा विळखा पडलाय. नागरिकांना त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलाय. बाजारपेठेत पाणी शिरले आणि त्याच्यामुळे मोठ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थितीमुळे व्यापाऱ्यांची मात्र तारांबळ उडतीये. ग्रामस्थांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे. पुराचा धोका वाढतोय हे स्पष्ट दिसतंय आणि त्याच्यामुळे अशा रीतीनं स्थलांतराचे प्रयत्न केले जात आहेत. कोंडेतड भागामध्ये एक जण वाहून गेल्याची देखील माहिती कळते, ज्याचा शोध आता घेतला जातोय. त्यामुळे पावसानं कोकणाला अशा रीतीनं झोडपून काढलंय. संगमेश्वर परिसरातली ही दृश्य आता आपण बघतोय. आधी रायगडमधली स्थिती बघितली आणि त्याच्यानंतर संगमेश्वरमधली ही दृश्य आता आपण बघतोय. अशा रीतीनं बाजारपेठा असतील आणि सगळ्या परिसरात दुकानांचं किती नुकसान झालंय हे सांगणारी ही दृश्य आहेत. एकीकडे राजापूरला पुराचा विळखा बसलाय आणि कशा रीतीनं आपत्कालीन व्यवस्थेत हे सर्वजण काम करतात आणि दुसरीकडे मागजन बाजारपेठेमध्ये देखील गळनदीला पूर आल्यामुळे अशा परिस्थिती ओढवलेली आपण बघतोय. व्यापाऱ्यांचं या सगळ्यामध्ये मोठं नुकसान झालंय. रत्नागिरीत 4 दिवस रेड अलर्ट देण्यात आलाय. बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे व्यापाऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कोकणातली ही दृश्य आता आपण बघितली रत्नागिरी रायगडमधली आणि आता जाऊयात नांदेडकडे, कारण रविवारी रात्री म्हणजे काल रात्री नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. नांदेडच्या विष्णुपुरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय असं कळतंय. विष्णुपुरी धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आलेत. यातून 1413 क्युसेक वेगानं पाणी गोदावरीच्या पात्रात त्याचा विसर्ग सध्या केला जातोय. याआधीच विष्णुपुरी धरण 100% भरलं होतं आणि आता पाऊस झाल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी रात्री नांदेड शहरासह अर्धापूर आणि धर्माबाद तालुक्यात अतिवृष्टी झाल्याचं देखील कळतंय आणि नांदेडमधली ही दृश्य सध्या आपण बघतो आहोत. हतनूर धरणाचे पाणलोट म्हणजेच विदर्भात 2 दिवस पाऊस झाल्याचं कळतंय आणि सकाळी 7 वाजता धरणाचे 16 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आल्याची माहिती कळते. 12 जुलैला सकाळी 7 वाजता म्हणजे आज सकाळी 7 वाजता तापी नदीपात्रात 45,000 क्युसेक पाणी सोडण्यात आलंय आणि पुढच्या 24 तासात पाणी प्रवाह अजून वाढण्याची देखील शक्यता व्यक्त होते. हतनूर धरणाच्या खालच्या गावांमध्ये नागरिकांनी तापी नदीपात्रात कोणीही आपली जनावरं सोडू नयेत आणि नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. हिमाचलमधली बातमी आहे. हिमाचलच्या धर्मशाळा परिसरामध्ये पावसाने रौद्ररूप धारण केलं असंच म्हणावं लागेल, कारण पर्यटन क्षेत्र असलेल्या भागसूमध्ये ढगफुटी झाली आहे. नाल्याला इथे मोठ्या प्रमाणात पूर आलाय आणि तिथे किती मोठ्या प्रमाणात हा पाण्याचा लोंढा येतोय हे या दृश्यांमध्ये आपण बघतोय. भागूसमधला नाला अक्षरशः ओव्हरफ्लो झालाय. नाल्यात एक लक्झरी बसही वाहून गेल्याचं कळतंय. इथल्या हॉटेल्सही, अर्थात आपल्याला माहिती आहे पर्यटन व्यवसायाशी संबंधित सगळ्याच आस्थापनांचं इथे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय.
त्यामुळे ढगफुटीमुळे अनेक वाहनांचं अतोनात नुकसान होताना आपण या दृश्यांमध्ये बघतो। अनेक वाहनं या पाण्याच्या लोंढ्यासोबत वाहून गेली आहेत। त्याच्यामुळे नदीचं रौद्ररूप एकीकडे आपण बघतोय आणि धर्मशाला परिसरामध्ये कशा रीतीने ढगफुटीमुळे वाहनांचं नुकसान होत आहे। आजूबाजूचा परिसर देखील जलमय झालेला आपण बघतोय। आणि पावसाच्या सगळ्या अपडेटेड बातम्यांनंतर एक ब्रेक घेऊन आपण इतरही बातम्यांसह पुन्हा भेटूयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे, सुपरस्टार रजनीकांत राजकारणापासून दूर राहतील अशी शक्यता व्यक्त केली जाते, कारण रजनी मक्कल मंदरम संघटना त्यांनी बरखास्त केली आहे अशी माहिती आता कळतेय। राजकारणात येण्याचा विचार नसल्याचं आता रजनीकांत यांनी स्पष्ट केले असं कळतंय। रजनी मक्कल मंदरम ही संघटना बरखास्त करून त्यांनी तसेच संकेत दिलेले आहेत। पत्रकार परिषदेत याबद्दलची त्यांनी घोषणा काही क्षणांपूर्वी केली आहे। त्यामुळे राजकारणाच्या दिशेचा प्रवास थांबवला असल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। रजनीकांत आधी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतात का असं देखील म्हटलं जात होतं आणि त्यानंतर निवडणुका लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता आणि आता त्यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे अखेर त्यांनी ही संघटनाच बरखास्त करत असल्याचं या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलंय। त्यामुळे सुपरस्टार रजनीकांत थलायवा राजकारणात येणार नाहीत आणि त्यांनी ही इनिंगकडे आपण जाणार नसल्याचं देखील आता स्पष्ट केलं।